नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये क्रिश अंकुशला पोस्टमॉर्टमचे ते रिपोर्ट दाखवतो आणि सांगतो की सर ही एक आत्महत्या होती, ते या रिपोर्टवरनं प्रूफ झालंय. तेव्हा अंकुश विचार करत म्हणतो ते गुरुजी आत्महत्या का करतील. तेव्हा क्रिश बोलतो की होय सर, मलाही काही कळेनासं झालंय, कारण तिथे आसपास कुठलेही फिंगरप्रिंट्स किंवा झटापटीच्या काहीही खुणा नव्हत्या. एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, तिथे जर का गुरुजींनी आत्महत्या केली असेल तर स्टूल खुर्ची असं काहीही नव्हतं. मग ते गुरुजी इतक्या उंचीपर्यंत कसे पोहोचले असतील. की अबोली म्हणते तसं काही वाईट शक्ती वगैरे नसेल ना, असं क्रिश आता संशयानेच बोलतो. तेव्हा अंकुश धक्क्यानेच म्हणतो, क्रिश काय बोलतोय तू हे सगळं, तू एक पोलीस ऑफिसर आहे आणि तुझा भूतांवर विश्वास आहे का, असं काहीही नसतं. तेव्हा क्रिश म्हणतो सर, मी फक्त संशय बांधत होतो. क्रिशचं बोलणं ऐकल्यानंतर अंकुश देखील मनाशी म्हणतो की हे सगळं काय आहे मला आत्ता कळत नाहीये, परंतु याच्या मागे कोण आहे ते मला शोधावंच लागेल. इकडे अबोली आता गोळ्या घेत असते, तेव्हा अचानक तिला एका अननोन नंबरवरनं कॉल येतो. ते पाहताच अबोली तर खूप घाबरून जाते आणि कशीबशी हिंमत करून जेव्हा कॉल रिसीव्ह करते तर तो फोन आता अबोलीच्या डॉक्टरांचा असतो. डॉक्टर काळजीनेच विचारतात, तू गोळ्या घेतल्यास का. तेव्हा अबोली म्हणते की होय डॉक्टर, आणि हा नंबर तुमचाच आहे का. तेव्हा डॉक्टर म्हणतात होय, हा माझाच नंबर आहे आणि काळजी करू नकोस, तू नक्की लवकर बरी होशील, मी उद्या पुन्हा फोन करेल. आणि त्या फोन कट करतात. अबोली ही होकार देते आणि डॉक्टर अनुजा पाटील यांचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करते. तर इकडे डॉक्टर जेव्हा त्यांच्या क्लिनिकमध्ये असतात, अचानकपणे लाईट जाते. डॉक्टर टॉर्च ऑन करतात आणि आजूबाजूला पाहू लागतात. तितक्यात जोरजोराने दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकू येतो. डॉक्टर येऊन दरवाजा उघडतात, पाहतात तर समोर कोणीही नसतं. त्या जेव्हा मागे वळतात, अचानक त्यांना त्या बहुरूप्याचा आवाज ऐकू येतो की डॉक्टर, तुमचा भूतांवर विश्वास आहे का. डॉक्टर मागे वळतात आणि समोर त्यांना तो बहुरूपी उभा असलेला दिसतो. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील बहुरूपी डॉक्टरांना सांगा ना, तुमचा भूतांवर विश्वास आहे का, असं पुन्हा विचारतो. त्या डॉक्टर तर खूपच घाबरून जातात आणि अचानकपणे सगळीकडे अंधार होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीने शार्दूलची बॅग पॅक केलेली असते. शार्दूल मात्र हट्ट करत म्हणतो की मावशी, मला नाही जायचंय ग, तुम्ही सगळे इकडेच असाल. अबोली आता प्रेमानेच त्याची समजूत काढत म्हणते की तुला तिथे छान छान नवीन नवीन फ्रेंड्स मिळतील, तुझ्या फेवरेट टीचर आहे ना तिकडे, सगळी मज्जाच मज्जा आहे. परंतु शार्दूल म्हणतो नाही, मला नाही जायचंय तिकडे, आणि जाऊन रमाला मिठी मारतो. रमा ही प्रेमाने त्याला उचलून घेते, सांगते की मलाही तुझी खूप आठवण येईल, परंतु काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुला भेटायला येत जाऊ. तर अंकुश देखील प्रेमाने शार्दूलला जवळ घेतो आणि त्याची समजूत काढत असतो. राघू देखील म्हणते की मी ना तुझ्यासाठी छान छान खेळणी आणून ठेवेल, आणि त्यानंतर त्याला चॉकलेट देत त्याची समजूत काढते. तेव्हा अखेर शार्दूल तयार होतो आणि अबोलीला म्हणतो की ठीक आहे मावशी, मी तयार आहे जायला, परंतु तू लवकर बरी हो. ते ऐकताच अबोली आता शार्दूलला मिठी मारत खूप रडायला लागते. तेव्हा अंकुश राघूला सांगतो, तू जरा शार्दूलला घेऊन बाहेर जा आणि गाडीत बसव. राघू जेव्हा शार्दूलला घेऊन जात असते, तो पुन्हा मागे वळतो. अबोली मावशी अशी हाक मारत तिच्याकडे येतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर शार्दूल म्हणतो, मावशी मी तुला खूप मिस करेल, तू नक्की मला भेटायला येशील ना. हा अबोली आता खूपच इमोशनल होते आणि शार्दूलला म्हणते की सॉरी शार्दूल बाळा, माझ्यामुळे तुला असं इथून जावं लागतंय ना, पण मी गोळ्या घेईल आणि लवकर बरी होईल आणि मग तुला लवकर इकडे परत घेऊन येईल. दोघेही रडत असतात. तेव्हा रमा म्हणते, अबोली अगं रडू नकोस, आणि शार्दूल तुला जर का आमची आठवण आली ना तर लगेच फोन करायचा, आपण छान छान फोनवर बोलू किंवा आम्ही तुला भेटायला येऊ. तर अंकुश आता प्रेमाने शार्दूलला म्हणतो की अरे तू माझा गुड बॉय आहेस ना, स्ट्रॉंग आहेस ना तू, मग जाताने असं अपसेट व्हायचं का, सगळ्यांना स्माइल करून बाय कर बघू. तेव्हा शार्दूल आता हसतच आजी आणि रमाला बाय बोलतो. नंतर अंकुश आता शार्दूलला हायफाय देत म्हणतो की आपण जाताने ना छान मज्जा करूया, ओनली बॉईज बॉईज. आणि तेव्हा शार्दूल ओके डॅडा असं म्हणत प्रेमाने त्याला मिठी मारतो. राघू आता शार्दूलला घेऊन बाहेर जाते. तेव्हा रमा म्हणते की त्याला असं लांब पाठवायला जीवच होत नाहीये, परंतु इथे राहून जर का त्याचं नुकसान होत असेल तर तो लांब गेलेलाच बरा. तेव्हा अंकुशही म्हणतो की हो ग. तेव्हा अंकुश बोलतो, होय रमा, माझंही मन अजिबात तयार होत नाहीये, परंतु नाईलाज आहे. त्यानंतर अबोली रडतच आता शार्दूलला पाठवायला जाते.
काही वेळाने अंकुश आणि शार्दूल निघून जातात. राघू, रमा, अबोली आत येतात. तेव्हा अबोली म्हणते, आई तुम्ही राहू द्यात, मी सगळी कामं करते. परंतु रमा आणि राघू तिला हट्ट करत एका ठिकाणी बसवतात. अबोली आता समोरच असलेला न्यूजपेपर पाहत असते आणि तितक्यात तिला डॉक्टर अनुजा पाटील यांचा फोन येतो. विचारतात, कसं वाटतंय, गोळी घेतलीस का तू? तेव्हा अबोली म्हणते, होय डॉक्टर, काल रात्रीची गोळी घेतली होती ना, तिने एकदम छान वाटतंय. तुमच्याशी रात्री बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि तितक्यात अबोलीच्या हातून पेपर खाली पडतो. ती म्हणते, डॉक्टर 1 मिनिट होल्ड करा, आणि पेपर हातात घेते. तर अबोली जेव्हा तो खाली पडलेला न्यूजपेपर हातात घेते, तिचं समोर लक्ष जातं. पेपरमध्ये बातमी असते की सुप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट डॉक्टर अनुजा पाटील यांची आत्महत्या. आणि ती बातमी वाचतात अबोलीला तर खूप मोठा धक्काच बसतो. ती लगेच मनाशी म्हणते की डॉक्टरांनी आत्महत्या केली, मग आत्ता माझ्याशी कोण बोलत असेल? ती खूप घाबरते आणि हॅलो डॉक्टर असं पुन्हा बोलते. तेव्हा तो बहुरूपी बोलतो, अबोली तुझा भूतांवर विश्वास आहे का? डॉक्टर गेले. आता पुढचा नंबर अंकुशचा. ते ऐकताच अबोलीच्या हातातील मोबाईल खाली गळून पडतो. ती थरथरा कापायला लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि घाबरलेली अबोली लगेच आई अंकुश सर असं म्हणत घाईनेच बाहेर येते. चाळीत येऊन जोरजोराने अंकुशला आवाज देत असते, परंतु अंकुश निघून गेलेला असतो. अबोली रडतच रमाला म्हणते की आई अंकुश सर गेलेत. तेव्हा रमा म्हणते, अगं हो, तो शार्दूलला सोडायला नाही का गेलाय? घाबरलेली अबोली रमाला सांगते की आई मला त्या बहुरुप्याचा फोन आला होता, त्याने डॉक्टरांना मारलंय आणि तो म्हणालाय की पुढचा नंबर अंकुश सरांचा आहे, आपल्याला सरांना थांबवायला हवं. असं बोलत ती आता घाईनेच राघूला फोन आणायला सांगते आणि चाळीत असलेल्या माणसांना तुम्ही त्यांना फोन करा ना, तुमच्याकडे गाडी आहे ना, आपण जाऊयात ना, असं बडबडत असते. ते ऐकून नीता म्हणते की आई अगं हिला पुन्हा भूत वगैरे दिसलं की काय, अशी काय वेड्यासारखी बडबडायला लागलीये? तर राघू आता अबोलीकडे तिचा मोबाईल आणून देते. अबोली अंकुशचा फोन ट्राय करते, परंतु त्याचा फोन काही लागत नाही. तेव्हा आजी म्हणते, अबोली अगं तू नको काळजी करूस, माझा अंकुश शूर आहे. तेव्हा अबोली म्हणते, आजी अंकुश सर शूर आहेत ते माहिती आहे मला, परंतु तो बहुरूपी 1 नंबरचा सर्किट आहे, तो काहीही करू शकतो. आणि ती खूपच पॅनिक झालेली असते. काय करावं तिला काही सुचतच नसतं. आणि तितक्यात तिला विचार येतो. ती म्हणते, आई मी पोलीस स्टेशनला जाते, क्रिशला भेटते. आणि ती राघूला घेऊन काहीनेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. येऊन आता क्रिशला सांगू लागते की क्रिश अंकुश सरांचा जीव धोक्यात आहे, मला त्या बहुरुप्याचा फोन आला होता, त्याने डॉक्टरांना सुद्धा मारलंय, त्यांनी आत्महत्या केली आहे, परंतु मला माहिती आहे की त्यानेच त्यांना मारलंय. आणि तो माझ्याशी फोनवर सुद्धा बोलला. आधी डॉक्टर बोलत होत्या, नंतर तो बोलला. तो म्हणालाय की पुढचा नंबर अंकुश सरांचा आहे. असं ती आता खूपच पॅनिक होत घाईने सांगू लागते. अखेर क्रिश कसं बस तिला शांत करतो, खाली बसवतो आणि विचारतो की अंकुश सर नक्की कुठे गेलेत. तेव्हा अबोली क्रिशला सांगते, अंकुश सर माथेरानजवळच शार्दूलला त्याच्या हॉस्टेलवर सोडायला गेले आहेत आणि टुरिस्टची एक व्हाईट कलरची कार आहे. तेव्हा आता क्रिश म्हणतो, ठीक आहे मी काहीतरी करतो. आणि तो राणेंना सांगतो की माथेरानजवळच्या सगळ्या पोलीस स्टेशनला वायरलेसने कळवा की अंकुश सरांचा जीव धोक्यात आहे. तिथे असलेले सगळे CCTV देखील चेक करायला सांगा. सगळ्या टोलनाक्यांवर देखील बंदोबस्त वाढवा. काही कळालं तर लगेच मला कळवा. अशा तो राणेंना अनेक सूचना सांगतो. आणि त्यानंतर क्रिश आता अबोलीकडे येऊन म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेव, मी अंकुश सरांना काहीही होऊ देणार नाही आणि आता तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे तू घरी जा. अबोली मात्र नकार देते. ती रडतच म्हणते की जर अंकुश सरांना काही झालं तर. तेव्हा राघू आता कशीबशी तिची समजूत काढते आणि तिला घरी घेऊन येते. तर राघू आता अबोलीला समजावत असते, वहिनी अगं माथेरानच्या घाटामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणून नसेल लागत फोन, परंतु आपण प्रयत्न करत राहूयात. त्यावर अबोली देखील म्हणते, हो राघू, अंकुश सर म्हणतात ना हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत, तसंच असेल, हा माझा भास असेल. तर रमा आता त्या दोघींकडे येते आणि काय झालंय असं विचारते. तेव्हा राघू सांगते, काही नाही, रेंजमुळे फोन लागत नाहीये आणि क्रिश तपास करतोय. तेव्हा रमा बोलते, बरं झालं तुम्ही जाऊन आलात, बघ परत ती केवढी शांत झाली. आणि तितक्यात अबोलीला कुणाचा तरी फोन येतो आणि ते गृहस्थ सांगतात की माथेरानला जाणाऱ्या घाटावरनं एका व्हाईट गाडीचा ॲक्सिडेंट झालाय, त्यात एक मध्यमवयीन पुरुष आणि एक लहान मुलगा होता.
ते ऐकताच अबोलीवर तर दुःखाचा डोंगर कोसळतो. ती रडतच बोलत असते की आई, अंकुश सर गेले, अंकुश सर आपल्याला सोडून गेले. ते ऐकून रमा म्हणते, अगं काहीही काय बोलतेस. अबोली मात्र ऐकतच नसते. तेव्हा रमा आता जोरानेच तिच्या कानाखाली मारते. तर पुढील भागात अबोली बडबडते की अंकुश सर गेलेत, आता मी नाही जगू शकत, आणि ती धावतच कुठेतरी जायला निघते. राघूही तिच्या मागोमाग धाव घेते. त्यानंतर दोघीही एका हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात आणि चौकशी करत असतात की त्यांना झालेल्या ॲक्सिडेंटची एखादी केस इथे आली आहे का. आणि तितक्यात वॉर्ड बॉय एक बॉडी घेऊन येतो आणि सांगतो की मॅडम, ॲक्सिडेंटची केस आहे, मी बॉडी ना कोल्ड रूममध्ये ठेवतोय. अबोलीचं तिकडे लक्ष जातं आणि तिला समोर अंकुश दिसतो. अंकुशला असं स्ट्रेचरवर पडलेलं पाहून अबोलीला तर खूप मोठा धक्काच बसतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.